नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी इथे माझी पळसबाग तुम्हाला दाखवत आहे आणि पळसबागेमध्ये लागलेली ही मोठ्या माठीची भाजी आहे। आमच्या विदर्भामध्ये याला मोठ्या माठीची भाजी म्हणतात। तर पाहू शकता किती छान। आणि आता पावसाळ्यात तर रानभाज्या निघतात, पण ही भाजी वर्षभर माझ्याकडे राहते। तर ही ताजी भाजी ना, याच्यामध्ये केमिकल ना कोणतं खत रासायनिक। तुम्ही मार्केटमधून भाजी आणली तर ती तुम्हाला बिना रासायनिक खताची तर कधीच मिळणार नाही। तर चला, ही भाजी मी छान तोडून घेतलेली आहे। बघू शकता किती फ्रेश ताजी अशी भाजी आहे। तर ही भाजी करणार आहोत आणि ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे। ही भाजी तोडली, आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। मस्त पाणी टाकून ही भाजी धुवून घेतली आणि टोपलीमध्ये काढून घेतली। तशाही पालेभाज्या ह्या चिरायच्या आधीच धुवायच्या असतात। मस्त आज मी बेत केलेला आहे मोठ्या माठीची भाजी आणि भाकरी। तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी हे शेअर करावी। भाजी मस्तपैकी बारीक अशी चिरून घेतली। याचे देठ पण टाकायचे कोवळे, एकदम असे जठर देठ जे हाताने तुटत नाही तसे देठ असले की ती सोलून टाकायची। इथे मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे। पण देठ टाकले की छान अशी रुचकर अशी ही भाजी होते, म्हणून नुसते पानं न वापरता देठांचा पण वापर करायचा। भाजी ही चिरून झालेली आहे। हे पहा, हे जे हाताने तुटत नाही असं देठ आहे, तर ते असं सोलून घ्यायचं आणि याचे छोटे तुकडे करून भाजीमध्ये टाकायचे। ते पटकनच शिजतात आणि असे देठ टाकली की भाजी एकदम अशी चविष्ट होते। तर इथे 4 मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे उभे चिरून, आणि मिरची, ही भाजी मिरची तस मी करणार आहे। आणि लसूण भरपूर घ्यायचा, 2 गाठी लसूण इथे सोलून घेतलेले आहे मी वाटीने। कढईमध्ये तेल घेऊन तेल छान कडकडीत गरम झालं की ठेचलेला लसूण आधी टाकायचा। लसूण थोडा परतला गेला की त्यात हिरवी मिरची चिरलेली टाकायची। मी इथे मिरची भरपूर वापरली आहे, तुम्ही आपल्या चवीप्रमाणे वापरू शकता। मिरची थोडी परतली गेली की कांदा टाकून मस्तपैकी कांदा गुलाबी रंगावर येईस्तोवर परतून घ्यायचा। हळद किंचित अशी हळद टाकायची। या भाजीमध्ये हळद जास्त टाकायची नाही, भाजी ही हिरवीगार करायची आपल्याला। आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। कांदे आता छान शिजलेले आहे, संपूर्ण कांदे मिरची ही मस्त झालेली आहे। आता याच्यामध्ये भाजी टाकायची। थोडी भाजी टाकून असं मिक्स करून घ्यायचं, कारण भाजी भरपूर होते आणि पालेभाजी ही मग शिजल्यानंतर ती कमी होते। तर थोडी भाजी शिजवत, कारण पूर्ण भाजी ही कढईमध्ये येणार नाही, त्यामुळे अशा पद्धतीने थोडी भाजी टाकून थोडं परतून घ्यायचं। आणि थोडी भाजी कमी झाली, थोडी चिमली की मग भाजी संपूर्ण टाकायची। आता संपूर्ण भाजी मी टाकून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून थोडी वाफ येऊ दिली की भाजी आपोआप कमी होते आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि मुळात ही घरची आहे, त्यामुळे ही जास्तच पौष्टिक आहे। तर भाजी ही झालेली आहे, पाहू शकता किती छान हिरवीगार अशी ही मोठ्या माठीची भाजी ही आपली झालेली आहे। आता गॅस बंद करून घेऊया। ही भाजी भाकरीसोबत मी सर्व करणार आहे आणि भाकरीसोबत ही भाजी खूप छान चविष्ट लागते। तर ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा। माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप आभार। बाय बाय।